नमस्कार मित्रांनो. कारण येथे ग्रहांचे राशी परिवर्तन आणि स्थान परिवर्तन होत आहे. तसेच असे म्हटले जाते की शेवट चांगला तर सर्व काही चांगले. तुळ राशीच्या व्यक्तींनो, जर महिन्याचा शेवट चांगला गेला तर नवीन महिन्याची सुरुवात अधिक उत्साहाने, आत्मविश्वासाने आणि पूर्ण ताकदीने करता येते. येथे 27 जुलै ही अत्यंत महत्त्वाची तारीख आहे. या दिवशी शनी ग्रह तुमच्या कुंडलीतील 6व्या भावात ऋण, रोग, शत्रू, स्पर्धा आणि सेवा भाव वक्री होणार आहे. आजचा विषय हाच आहे. तुळ राशीसाठी शनी ग्रह शुभ मानला जातो. शुक्राच्या राशीत शनी उच्चस्थानी असतो, त्यामुळे शनीला तुळ राशी प्रिय मानली जाते. गेल्या काही महिने किंवा काही वर्षांपासून तुमच्या आयुष्यात ज्या गोष्टी पूर्ण होत नव्हत्या त्यामध्ये आता मोठे बदल होण्याची शक्यता आहे. 27 जुलैनंतर पुढील 6 महिन्यात अनेक महत्त्वपूर्ण परिवर्तनांचा अनुभव तुम्हाला येऊ शकतो. ज्योतिषशास्त्रानुसार एखादा ग्रह वक्री झाल्यावर तो ज्या स्थितीत असतो त्या स्थितीचे परिणाम अधिक प्रभावीपणे देतो. त्यामुळे शनी ग्रह 6व्या भावाबरोबरच पंचभावाचेही फल देणार आहे. कारण ग्रह वक्री झाल्यावर तो ज्या भावात असतो त्याचबरोबर मागील भावाशी संबंधित परिणामही देतो. त्यामुळे पंचम भावाशी संबंधित शिक्षण, बुद्धिमत्ता, संतती, कीर्ती आणि सर्जनशीलतेमध्येही बदल दिसू शकतात. तुमच्या जीवनात कोणते मोठे बदल घडणार आहे याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये दिली जाणार आहे. शनी ग्रह वक्री झाल्यानंतर पुढील 6 महिन्यात तुम्हाला 3 गोष्टी सोडाव्या लागतील. या त्या चुका किंवा सवयी आहेत ज्या तुमच्या प्रगतीत अडथळा निर्माण करत होत्या. वक्री ग्रह आपल्याला सांगतो की आयुष्यातील अपूर्ण राहिलेली कर्मे, चुका आणि प्रलंबित गोष्टी सुधारण्याची हीच योग्य वेळ आहे. या 6 महिन्यात अशा 3 सवयी किंवा गोष्टी सोडणे आवश्यक ठरेल. कारण त्यांच्यामुळे तुम्ही वारंवार यशाच्या अगदी जवळ जाऊनही ते पूर्णपणे मिळवू शकला नाहीत. याशिवाय तुमच्या आयुष्यात असे 2 प्रकारचे व्यक्ती पुन्हा येऊ शकतात जे प्रत्येक वेळी काही ना काही अडचण किंवा नुकसान घेऊन येतात. त्या व्यक्ती कोण असू शकतात याबद्दलही या व्हिडिओमध्ये माहिती दिली जाणार आहे. आता मंगळ ग्रहाची स्थिती फारशी अनुकूल नाही. तो सध्या अष्टम भावात आहे. त्यामुळे त्याच्या अशुभ प्रभावापासून बचाव करण्यासाठी अनेक जण जय श्रीराम असा जप किंवा नामस्मरण करण्याचा सल्ला देतात. तुळ राशीसाठी मंगळ हा धनभाव आणि सप्तम भावाचा स्वामी मानला जातो. त्यामुळे प्रभू श्रीराम आणि भगवान हनुमान यांच्या कृपेने मंगळाचे शुभ परिणाम मिळावेत अशी श्रद्धा व्यक्त केली जाते. आता आपण पाहूया की शनी ग्रह वक्री झाल्यानंतर तुळ राशीच्या व्यक्तींच्या जीवनात कोणते मोठे बदल घडू शकतात. या चॅनेलवर तुळ राशीचे महत्त्वाचे राशी भविष्य नियमितपणे मिळत राहील. त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आता शनी ग्रहाच्या प्रभावाबद्दल बोलूया. तुळ राशीच्या कुंडलीत शनी ग्रह चतुर्थ भावाचा स्वामी मानला जातो. चतुर्थ भाव हा सुख, घर, जमीन, वाहन, माता आणि कौटुंबिक आनंद यांचा कारक असतो. तसेच शनी हा पंचभावाचाही स्वामी आहे. पंचम भाव शिक्षण, बुद्धिमत्ता, कीर्ती, प्रतिष्ठा, संतती आणि सर्जनशीलतेशी संबंधित असतो. शनी ग्रह तुळ राशीत उच्चस्थानी असल्यामुळे आणि शुक्र हा त्याचा मित्र ग्रह असल्यामुळे या योगाचा सर्वाधिक लाभ तुळ राशीच्या काही व्यक्तींना मिळू शकतो. मात्र तुळ राशीचे सर्वच लोक समान परिणाम अनुभवतील असे नाही. ज्यांच्या कुंडलीत योग्य ग्रहयोग आहेत त्यांनाच याचा विशेष लाभ मिळण्याची शक्यता असते. यासोबतच शनी ग्रह वक्री झाल्यावर त्याचे काही दुष्परिणामही जाणवू शकतात. त्यामुळे त्या परिणामांपासून संरक्षण मिळावे आणि सुखसमृद्धी प्राप्त व्हावी यासाठी एक विशेष उपायही सांगितला जाणार आहे. आता आपण पहिल्या चुकीबद्दल बोलूया. तुळ राशीच्या व्यक्तींमध्ये एक मोठी सवय म्हणजे इतरांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न. तुम्ही कुटुंब, मित्र, सहकारी किंवा इतर कोणालाही आनंदी ठेवण्यासाठी स्वतःचा विचार अनेकदा मागे टाकता. तुळ राशीचे प्रतीक म्हणजे तराजू. त्यामुळे प्रत्येक गोष्ट समतोल ठेवण्याच्या प्रयत्नात तुम्ही स्वतःच्या गरजा आणि ध्येयांकडे दुर्लक्ष करता. याच कारणामुळे अनेकदा तुम्ही यशाच्या अगदी जवळ पोहोचूनही ते पूर्णपणे मिळवू शकत नाही.
कारण तुम्ही स्वतःच्या निर्णयांपेक्षा इतरांच्या अपेक्षांना अधिक महत्त्व देता. म्हणूनच या सवयीपासून आता सावध राहणे आवश्यक आहे. आता 6व्या भावाबद्दल बोलूया. 6वा भाव हा स्पर्धा, नोकरी, सेवा, शत्रू, कर्ज आणि रोग यांचा भाव मानला जातो. विशेषतः विद्यार्थ्यांसाठी हा काळ महत्त्वाचा ठरणार आहे. जे विद्यार्थी अनेक दिवसांपासून स्पर्धा परीक्षा किंवा इतर परीक्षांची तयारी करत होते पण यश हुलकावणी देत होते, त्यांच्यासाठी आता परिस्थिती बदलू शकते. शनी ग्रह आता तुमच्या कर्मांचे योग्य मूल्यमापन करून त्यानुसार फळ देण्यास सुरुवात करेल. 27 जुलैनंतर काही लोकांना या सकारात्मक बदलांची जाणीव होऊ लागेल. अनेकदा जेव्हा आयुष्यात काही चांगले घडणार असते तेव्हा ईश्वर किंवा निसर्ग आपल्याला स्वप्ने, अंतर्ज्ञान किंवा आध्यात्मिक संकेतांच्या माध्यमातून त्याची जाणीव करून देतो. शनी ग्रह तुम्हाला तुमच्या पूर्वीच्या चुका दाखवेल आणि त्या सुधारण्याची संधी देईल. नोकरी, करिअर आणि स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरू शकतो. जर तुम्ही तुमच्या चुका ओळखून त्यात सुधारणा केली, योग्य नियोजन केले आणि सातत्याने प्रयत्न केले तर आगामी परीक्षा आणि करिअरमध्ये तुम्हाला उल्लेखनीय यश मिळण्याची शक्यता आहे. आता विद्यार्थ्यांबद्दल बोलूया. तुळ राशीच्या विद्यार्थ्यांचे गेल्या काही काळापासून अभ्यासात मन लागत नव्हते. त्यांचे लक्ष अभ्यासापेक्षा सोशल मीडियावर अधिक केंद्रित झाले होते. मित्रमैत्रिणींसोबत वेळ घालवणे, फिरणे आणि त्यांच्या सहवासात राहणे त्यांना अधिक आवडत होते. तुमच्या मुलांबाबत बोलायचे झाले तर त्यांचीही अशीच परिस्थिती असू शकते. कारण पंचम भावात राहू ग्रह स्थित असल्यामुळे प्रेमसंबंध, आकर्षण, सोशल मीडिया आणि मनाची चंचलता यांमुळे अभ्यासापासून लक्ष विचलित होत होते. आता 6व्या भावाबद्दल अधिक सविस्तर जाणून घेऊया. 6वा भाव हा कर्ज, ऋण, रोग, शत्रू आणि सेवेचा भाव मानला जातो. तुळ राशीच्या काही व्यक्ती दीर्घकाळापासून कर्जाच्या समस्यांनी त्रस्त होत्या. तुळ ही शुक्राची रास असून ती अत्यंत शुभ मानली जाते. तुळ राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात पैसा अनेक मार्गांनी येतो परंतु तो टिकून राहत नाही. कारण तुम्ही अनेकदा इतरांच्या आनंदासाठी, त्यांच्या गरजांसाठी किंवा नातेसंबंध जपण्यासाठी खर्च करता. यामुळेच काही जण दीर्घकाळापासून कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले आहेत. EMI कसा भरायचा, कर्ज कसे फेडायचे, घेतलेले पैसे परत कसे द्यायचे अशा चिंता सतत मनात सुरू असतात. मात्र आता काळजी करण्याचे कारण नाही. 6व्या भावात शनी ग्रह वक्री होत असल्यामुळे तो तुम्हाला कर्जमुक्तीकडे नेण्यासाठी शिस्तबद्ध जीवन जगण्याची प्रेरणा देईल. 6वा भाव हा दैनंदिन दिनचर्या, सेवा आणि नियमित कामकाजाचाही भाव आहे. शनी हा शिस्त, न्याय आणि कर्माचा कारक ग्रह असल्यामुळे तो तुम्हाला अधिक नियोजनबद्ध आणि जबाबदार बनवेल. तुम्ही विद्यार्थी असाल, नोकरी करत असाल किंवा व्यवसायात असाल, प्रत्येकासाठी हा काळ महत्त्वाचा ठरेल. जे लोक बऱ्याच काळापासून नोकरी बदलण्याचा विचार करत होते किंवा पदोन्नती आणि प्रगतीची वाट पाहत होते, त्यांच्यासाठीही हा काळ अनुकूल ठरू शकतो. कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात जे विरोधक अडथळे निर्माण करत होते, त्यांचा प्रभाव हळूहळू कमी होईल. शनीच्या कृपेने परिस्थिती तुमच्या बाजूने वळू शकते. तुमच्याकडून होत असलेल्या चुका सुधारण्याची संधी मिळेल आणि नोकरी, व्यवसाय किंवा करिअरमध्ये प्रगतीची चांगली शक्यता निर्माण होईल. 6व्या भावात कर्माचा कारक शनी स्थित आहे, तर कर्मभावात सूर्य आणि गुरु यांसारखे प्रभावशाली ग्रह आहेत. सूर्य नेतृत्व, अधिकार आणि आत्मविश्वासाचे प्रतीक आहे, तर गुरु ज्ञान, मार्गदर्शन आणि विस्ताराचे प्रतीक आहे. या ग्रहांच्या प्रभावामुळे करिअरमध्ये सकारात्मक बदल घडू शकतात. 27 जुलैनंतर पुढील 6 महिन्यात असे काही घडू शकते ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. आतापर्यंत तुमचे लक्ष स्वतःपेक्षा इतरांवर अधिक असायचे. परंतु आता शनी ग्रह तुम्हाला स्वतःवर लक्ष केंद्रित करायला शिकवेल. तुम्ही नियमित दिनचर्या पाळाल, शिस्तीने काम कराल आणि स्वतःच्या प्रगतीसाठी प्रयत्न कराल. ज्या व्यक्ती न्यायालयीन प्रकरणे, वादविवाद किंवा कायदेशीर अडचणींमध्ये अडकल्या होत्या आणि ज्यांच्या बाजूने निर्णय येत नव्हता, त्यांना ही परिस्थितीत सकारात्मक बदल जाणवू शकतो.
कागदपत्रांमधील चुका सुधारण्याची संधी मिळेल. पंचभावाचेही परिणाम मिळत असल्यामुळे बुद्धी अधिक स्पष्टपणे कार्य करेल आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढेल. त्यामुळे न्यायालयीन प्रकरणे, वादविवाद किंवा इतर संघर्षांमध्येही दिलासा किंवा यश मिळण्याची शक्यता निर्माण होईल. आता दुसऱ्या महत्त्वाच्या शुभवार्तेकडे वळूया. वक्री ग्रह ज्या भावात असतो त्याचबरोबर मागील भावाचेही काही परिणाम देतो. त्यामुळे शनी पंचभावाचेही शुभ परिणाम देऊ शकतो. पंचम भाव हा शिक्षण, बुद्धिमत्ता, कीर्ती, प्रतिष्ठा, सर्जनशीलता आणि संततीचा भाव आहे. गेल्या काही काळापासून राहूमुळे तुमचे मन संभ्रमात होते. हे करू का ते करू अशा विचारांमध्ये वेळ जात होता, पण प्रत्यक्ष कृती कमी होत होती. मित्रांसोबत फिरणे, मनोरंजन आणि सोशल मीडियामध्ये जास्त वेळ घालवण्याची प्रवृत्ती वाढली होती. आता शनी ग्रह पुन्हा एकदा तुमच्या कर्माचे पुनर्मूल्यांकन करेल आणि तुम्हाला शिस्तबद्ध जीवनाकडे घेऊन जाईल. राहू आणि शनीच्या प्रभावामुळे तुमची विचारशक्ती अधिक तीक्ष्ण होऊ शकते. नोकरी, व्यवसाय, करिअर किंवा नोकरी बदलण्यासंबंधी तुम्ही जे निर्णय घ्याल ते अधिक अचूक आणि परिणामकारक ठरू शकतात. याच निर्णयांमुळे तुमच्या आयुष्याला नवी दिशा मिळू शकते. आता दुसऱ्या अशा सवयीबद्दल बोलूया जी तुम्हाला पुढील 6 महिन्यात सोडावी लागेल. तुळ राशीच्या व्यक्तींना स्वतःसाठी योग्य वेळी योग्य निर्णय घेणे अनेकदा कठीण जाते. प्रत्येक गोष्टीत समतोल साधण्याच्या प्रयत्नात स्वतःच्या हिताचा विचार मागे पडतो. आता मात्र परिस्थिती बदलणार आहे. भाग्यभावात बुध ग्रह स्थित असल्यामुळे बुद्धी, विवेक आणि निर्णय क्षमता अधिक मजबूत होईल. तर राहू, सूर्य आणि गुरु यांच्या प्रभावामुळे स्वतःचे निर्णय स्वतः घ्यावे लागतील. कधी कधी स्वतःच्या हिताचाही विचार करणे आवश्यक असते. इतरांची सेवा करणे, त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणे हा तुमचा उत्तम स्वभाव आहे, पण त्यासाठी स्वतःच्या कुटुंबाकडे किंवा स्वतःच्या आयुष्याकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. इतरांना आनंदी ठेवण्याच्या प्रयत्नात स्वतःची प्रगती थांबू देऊ नका. स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला शिका. कारण सतत इतरांच्या निर्णयांवर अवलंबून राहिल्यास अपेक्षित यश मिळणे कठीण होते. शनी ग्रह तुम्हाला याच गोष्टीची शिकवण देत आहे. बुध ग्रह भाग्यभावात असल्यामुळे गेल्या काही काळापासून भाग्याची साथ कमी मिळत होती. कामांमध्ये विलंब होत होता किंवा अडथळे येत होते. बुध हा वाणी, शिक्षण, व्यापार, वित्त आणि बुद्धीचा कारक ग्रह आहे. त्यामुळे पुढील 6 महिन्यात आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. माणूस आपल्या बुद्धीच्या जोरावरच संपत्ती निर्माण करतो. बुध ग्रह आता भाग्यभावात अनुकूल होत असल्यामुळे शिक्षण, उच्च शिक्षण, दूरचे प्रवास, वडिलांचे सहकार्य आणि गुरूंचे मार्गदर्शन मिळण्याची शक्यता वाढेल. 27 जुलैनंतर तुम्ही जे निर्णय घ्याल ते अधिक अचूक ठरू शकतात आणि तुमच्या कार्याचे लोकांकडून कौतुकही होऊ शकते. आता तिसऱ्या सवयीबद्दल बोलूया. तुळ राशीच्या व्यक्ती मित्रांसाठी नेहमीच सहज उपलब्ध होतात. कोणत्याही वेळी मदतीसाठी धावून जाणे, मित्रांच्या प्रत्येक कामात सहभागी होणे आणि स्वतःचा वेळ त्यांच्यासाठी खर्च करणे ही तुमची एक महत्त्वाची सवय आहे. तुमच्यामध्ये एक विशेष गुण आहे. इतरांच्या मदतीसाठी तुम्ही नेहमी तत्पर असता. कोणालाही नाही म्हणणे तुम्हाला आवडत नाही. इतरांच्या आनंदातच तुम्ही स्वतःचा आनंद शोधता आणि त्यांचे आशीर्वाद मिळवण्यात समाधान मानता. मात्र आता परिस्थिती बदलणार आहे. 6वा भाव हा दैनंदिन दिनचर्या, शिस्त आणि जबाबदारीचा भाव आहे. या भावात वक्री झालेला शनी तुम्हाला एक महत्त्वाचा धडा शिकवणार आहे. आयुष्यात काही प्रसंगी लोकांना नाही म्हणायलाही शिकावे लागते. प्रत्येक वेळी प्रत्येकासाठी लगेच उपलब्ध राहणे योग्य नसते. कारण त्यामुळे अनेकदा तुमच्या व्यक्तिमत्वाचे महत्त्व कमी होते आणि लोक तुमच्या वेळेची व कष्टांची किंमत करत नाहीत. 27 जुलैनंतर मित्र, नातेवाईक किंवा कुटुंबातील प्रत्येकासाठी लगेच उपलब्ध राहण्याची तुमची सवय हळूहळू कमी होईल. आवश्यक तेथे ठामपणे नाही म्हणण्याची मानसिकता तुमच्यात निर्माण होईल. पंचम भाव हा बुद्धीचा भाव असल्यामुळे तुमच्या विचारसरणीतही मोठा बदल होईल. या सवयी बदलल्या तर त्याचा तुम्हाला मोठा फायदा होईल.
अन्यथा शनी ग्रह परिस्थितीच्या माध्यमातून या सवयी सोडण्यास भाग पाडेल. कारण याच 3 सवयींमुळे तुम्ही अनेकदा यशाच्या अगदी जवळ जाऊनही ते पूर्णपणे मिळवू शकत नाही. आता शनी ग्रहाच्या दृष्टींबद्दल जाणून घेऊया. शनीची तिसरी दृष्टी अष्टम भावावर पडत आहे. अष्टम भावात मंगळाचा प्रभाव असल्यामुळे हा काळ काही प्रमाणात सावधगिरीचा आहे. अष्टम भाव हा अडथळे, संकटे आणि अनपेक्षित घटनांचा भाव मानला जातो. म्हणून वाहन चालवताना विशेष काळजी घ्या. श्रद्धेनुसार या काळात श्रीहनुमानाची उपासना, रामनामाचा जप किंवा शनिवारी हनुमान पूजन करणे लाभदायक मानले जाते. त्यामुळे अपघात, दुखापत किंवा अनपेक्षित अडचणींपासून संरक्षण मिळावे अशी भावना व्यक्त केली जाते. शनीची 7वी दृष्टी 12व्या भावावर पडत आहे. त्यामुळे उत्पन्नाबरोबरच खर्चही वाढू शकतो. काही प्रमाणात अनावश्यक खर्च होण्याची शक्यता आहे. तथापि बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करणारे, निर्यातायात व्यवसायाशी संबंधित व्यक्ती, परराज्यात किंवा परदेशात नोकरी करणारे लोक यांच्यासाठी हा काळ प्रगतीचा ठरू शकतो. शनीची 10वी दृष्टी तृतीय भावावर पडत असल्यामुळे तुमच्या धैर्य, आत्मविश्वास आणि पराक्रमात वाढ होईल. वक्री शनीचा प्रभाव या बाबतीत अधिक परिणामकारक ठरू शकतो. तुमच्यात नवी ऊर्जा, उत्साह आणि काम करण्याची जिद्द निर्माण होईल. ऑनलाईन मार्केटिंग, कागदपत्रांचे काम, प्रवास व पर्यटन, कमिशन व्यवसाय किंवा संवाद कौशल्यावर आधारित क्षेत्रात काम करणाऱ्यांना चांगल्या संधी मिळू शकतात. लहान भाऊ-बहिणींशी तसेच शेजाऱ्यांशी संबंध अधिक सौहार्दपूर्ण राहतील. सहकार्य आणि पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. सूर्य आणि गुरु हे कर्मभावात असल्यामुळे करिअरमध्ये प्रगतीची आणि राजयोगासारख्या अनुकूल परिस्थितीची शक्यता निर्माण होत आहे. जुलै महिन्यात करिअरच्या क्षेत्रात काही सकारात्मक घडामोडी झाल्या असतील किंवा पुढे होऊ शकतात. मात्र हे सर्वसाधारण राशी भविष्य असून प्रत्येक व्यक्तीच्या जन्मकुंडलीनुसार परिणाम वेगळे असू शकतात. आता त्या 2 प्रकारच्या व्यक्तींबद्दल बोलूया ज्यांच्याशी तुमचे पटत नाही. या ज्योतिषीय मतानुसार काही तुळ राशीच्या व्यक्तींना धनु राशी किंवा मीन राशीच्या काही व्यक्तींशी विचारभिन्नता किंवा मतभेद अनुभवायला मिळू शकतात. मात्र हे प्रत्येक व्यक्तीसाठी तंतोतंत लागू होईलच असे नाही. पुढील 6 महिन्यात आनंददायी संधी मिळू शकतात. मात्र कोणत्याही नातेसंबंधात विवेक, संयम आणि परस्पर समजूतदारपणा ठेवणे अधिक महत्त्वाचे आहे. आता उपायांबद्दल जाणून घेऊया. काही लोक विचारतात की इतके चांगले ग्रहयोग असूनही आयुष्यात अपेक्षित यश का मिळत नाही. याचे कारण प्रत्येक व्यक्तीच्या जन्मकुंडलीतील महादशा, अंतर्दशा, ग्रहांची स्थिती, भावस्वामित्व आणि इतर अनेक ज्योतिषीय घटकांवर अवलंबून असते. म्हणूनच फक्त गोचर पाहून संपूर्ण भविष्य सांगता येत नाही. जन्मकुंडलीतील ग्रहयोग, दशा आणि इतर अनेक घटकांचा एकत्रित विचार करावा लागतो. ज्योतिषशास्त्रावर श्रद्धा असल्यास वर्षातून एकदा तरी अनुभवी ज्योतिषाकडून जन्मकुंडलीचे सविस्तर विश्लेषण करून घेण्याचा सल्ला दिला जातो. आता शनी ग्रहाच्या शुभ परिणामांसाठी सांगितले जाणारे पारंपरिक उपाय पाहूया. शनिवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावून भगवान शनिदेवाची प्रार्थना करावी अशी धार्मिक परंपरा आहे. तसेच शनी बीजमंत्राचा जप, शनी चालिसाचे पठण किंवा शनिदेवाचे स्मरण करणेही अनेक श्रद्धाळू लाभदायक मानतात. शनिवारी संध्याकाळी गरजूंना किंवा भुकेल्या व्यक्तींना अन्नदान करणे हेही पुण्यकारक मानले जाते. श्रद्धेनुसार हे उपाय केल्याने शनीच्या अशुभ प्रभावाची तीव्रता कमी होण्यास मदत होऊ शकते आणि मन अधिक स्थिर, संयमी व सकारात्मक राहण्यास सहाय्य मिळू शकते. तुळ राशीच्या व्यक्तींनो, ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल अशी आशा आहे. तुमच्या कुटुंबातील किंवा मित्रपरिवारातील तुळ राशी अथवा तुळ लग्न असलेल्या व्यक्तींनाही ही माहिती जरूर सांगा, जेणेकरून त्यांनाही या मार्गदर्शनाचा लाभ घेता येईल. मित्रांनो, काळ बदलतो आणि त्यासोबत आपल्या आयुष्यातील संधीही बदलतात. 27 जुलैनंतरचा हा काळ तुळ राशीच्या अनेक व्यक्तींसाठी महत्त्वाचे वळण ठरू शकतो. मात्र लक्षात ठेवा, ग्रह दिशा दाखवतात, पण यश मिळवण्यासाठी योग्य निर्णय, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि चांगले कर्म हीच खरी गुरुकिल्ली असते.
जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर ती तुळ राशी किंवा तुळ लग्न असलेल्या आपल्या मित्रनातेवाईकांपर्यंत नक्की पोहोचवा. अशा ज्योतिषविषयक सखोल आणि विश्वासार्ह माहितीसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुढील व्हिडिओमध्ये आपण आणखी एका महत्त्वाच्या ग्रहयोगाचा आणि त्याचा तुमच्या जीवनावर होणाऱ्या परिणामांचा सविस्तर उलगडा करणार आहोत. तोपर्यंत शनिदेवांची कृपा, भगवान श्रीराम आणि हनुमंतांचे आशीर्वाद तुमच्या जीवनावर सदैव राहोत. तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि भरभराट नांदो. धन्यवाद. जय शनिदेव. जय श्रीराम.